नमस्कार. सौ आयडा बॅरेटो लिखित 7 इंच रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं पुढचं प्रकरण, आमची कालिया नदी. आमच्या जैता काकांच्या आणि लंगड्या किन्ना काकांच्या शेताच्या जमिनी ओलांडल्या की नंतर अगदी 10-15 मिनिटांच्या अंतरावर आमच्या कृष्णा नदीचा एक फाटा इथे दूरवरून वाहत येऊन नंतर दूरवर कुठे हरवून जातो. आमची आजी म्हणायची, हा कृष्णा नदीचा फाटा साताऱ्याहून वाहत वाहत इथे येऊन पुढं गेलाय. आता तो कृष्णा नदीचा संथपणे वाहणारा फाटा इथे आलेला असला तरी आम्ही मांजरवाडीचे गावकरी त्या फाट्याला कालिया नदी म्हणूनच ओळखतो. कालिया नदीच्या दोन्ही काठावर म्हणजे दोन्ही बाजूला उंच उंच अशी काळीभोर कातळं पसरलेली होती आणि शिरगुप्पीपासून सरळ सोट आलेला तो सापासारखा डांबरी रस्ता कालिया नदीच्या खोलगट जागेतून सरळ चढत वर होऊन पुढे निघून जातो. तशी एरवी आमची ही कालिया नदी संथ शांतपणे वाहते. त्यावेळी तिचं ते संथ रूप शंकर भार्या उमाचंच असे. नंतर मार्च एप्रिल मेमध्ये ती अगदी कोरडी ठणठणीत पडत असे, तर पावसाळ्यात मात्र कालिया नदीचं ते शांत स्वरूप एकदम बदलून ती एकदम विराट आणि भयंकर दिसू लागे. तेव्हा जणू शांत उमाचं ते रागवलेल्या कालीमातेतलं परिवर्तन आहे असं वाटे. ऐन पावसाळ्यात ते कालिया नदीचं मातकट पाणी धो धो गर्जना करून जेव्हा सळसळत वाहू लागे, त्यावेळी जणू प्रत्यक्ष कालिया सर्पच आपला फणा पसरून कुणाचा घास घ्यायच्या तयारीनं सळसळत निघालाय असा भास व्हायचा. त्यावेळी त्या उंच कातळावरनं कालिया नदीचं ते विराट स्वरूप पाहिलं की हृदय भीतीनं गोठून थंड पडत असे. पावसाळ्यात कुणीही गावकरी या कालिया नदीच्या काठावरून जायला धजावत नसे. साधे गुराखी देखील आपली जनावरं त्यावेळी नदीच्या बाजूनं वळवत नसत. कधी एखादं चुकलेलं जनावर त्या उंच कातळावरनं चुकून पाय घसरून त्या कालिया नदीत पडायचं. त्यावेळी एखाद्या मुंगीसारखी कालिया नदी तिला क्षणात गिळून टाकत असे. त्यामुळे पावसाळ्यात गुराखी नदीच्या वाटेनं जनावरांना न नेता रानाच्या बाजूनं चरवून लवकर वाड्यात आणत. तरी दरवर्षी 2-3 तरी गुरं नेहमीच्या तिथल्या चरण्याच्या वहिवाटीमुळे गुराख्याची नजर चुकून कातळावर जात आणि नंतर सरळ कालिया नदी त्यांना गिळून टाकत असे. पावसाळ्यात आमची कालिया नदी भरली की तिच्या मागून जाणारा तो डांबरी रस्ता त्या खोल नदीत बुडून नाहीसा होईल. त्यावेळी त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या एसटी, बैलगाड्या, लॉरी, ट्रक आणि सायकल दामटत जाणाऱ्या प्रवाशांची किंवा पायी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची ये जा अगदी ठप्प होत असे. रात्रीच्या त्या थंड वातावरणात जेव्हा सर्व वाडे शांत झोपी जात, त्यावेळी त्या नदीचा तो धो धो वाहतानाचा आवाज आजही माझ्या कानात गुंजतोय. अनेक वेळा त्या आवाजाचा वेध घेत मी जागीच असायचे. त्यावेळी मला वाटत असे, या निसर्गापुढे माणूस एकदम किती क्षुद्र होऊन जातो. तुम्ही कधी एखाद्या उंच आणि भरलेल्या झाडाखाली उभे राहा आणि वर बघा. तुम्हाला त्या क्षणी तुमच्या क्षुद्रपणाची जाणीव आपोआप होईल. आमच्या ह्या कालिया नदीचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. उन्हाळ्यात ही नदी पार आटत असे. आता उन्हाळ्यात काही नद्या विहिरी आटतात, त्यात विशेष असं काही नाही, पण ह्या नदीचं ते आटणं फार केविलवाणं असे. जणू कोणा माहेर वाशिडीच्या रडून रडून सुकलेल्या निस्तेज डोळ्यांसारखी ती दिसायची. त्यावेळी या नदीच्या पात्रात अवघं गुडघाभरच पाणी वाहत राहायचं. मला त्या नदीचं हे असं आटणं फार दुःखदायक वाटत असे. एकदा मी आजीला विचारलं, आजी, आपली कालिया नदी उन्हाळ्यात अशी का आटते ग? आता नद्या आटतात तरी त्या इतक्या आटत नाहीत ना. कालिया नदी तर पार आटून जाते. तसा आमचा रांझरा कधी आटतच नाही. माझी आजी पानाची चंची काढून पान करत म्हणाली होती, अगो सरस्वते, या श्रीकृष्णानं त्या कालिया नदीला दिलेला शाप आहे. अगं, कृष्णकालीन युगामध्ये यमुना नदीचं पाणी पिऊन ते विषारी करणाऱ्या कालिया सर्पाला श्रीकृष्णानं जेव्हा आपल्या पायानं दाबून पाताळात पाठवलं,
त्यावेळी तो कालिया सर्प श्रीकृष्णाला घाबरून त्या यमुनेचं पाणी पिऊ शकला नव्हता. नंतर तो तसाच त्या तहानलेल्या स्थितीत पाताळात खाली खाली जात असताना या आमच्या कृष्णा नदीच्या पात्राच्या अरुंद जागेत आडवा पडला आणि अडकला. तिथेच हजारो वर्ष आडवा पडून राहिला तो. नंतर त्या कालिया सर्पाच्या सततच्या हालचालीनं कालिया नदीच्या दगडाशी त्याच्या शरीराचं संघर्षण होऊन हळूहळू ते कातळाचे चढ तयार होत गेले आणि नंतर ते दोन्ही बाजूला मैलभर पसरत गेले. हा कालिया सर्प पावसाळ्यात भरपूर पाणी पितो, पण पावसाळा संपला की कालिया सर्पाच्या तहानेनं आणि त्याच्या सतत पाणी शोषणानं ही आपली कालिया नदी हळूहळू आटते. म्हणजे जानेवारीपासून तिचं पाणी कमी होत जातं. नंतर उन्हाळ्यात यामुळे तिचं पाणी गुडघाभरच उरतं. आता ती एक दंतकथा असली तरी आम्हाला ती खरी वाटायची. आजी ह्या नदीची आणखीन एक दंतकथा सांगत असे. उन्हाळ्यात तहानेनं झोपलेला कालिया पावसाळ्यात त्या पाण्याच्या ओलागंधानं जागा व्हायचा. तेव्हा त्याच्या त्या भयंकर हालचालीनं त्याच्यावर असलेली संपूर्ण नदी जोरात अधांतरी उचलली जाऊन तिचं पाणी एखाद्या रवीनं घुसळल्याप्रमाणे इथून तिथून हालत राहायचं. त्यावेळी त्या कालिया सर्पाचं प्रचंड अंग दोन्ही बाजूनं दिसून त्याचं तोंड मात्र त्यावेळी दिसत नसे. कदाचित ते पुष्कळ दूर असावं. आणि ही अशी संपूर्ण नदी साधारण 10-15 मिनिटं तरी वर अधांतरी उचलून तिच्या खालच्या त्या प्रचंड कालियाचं दर्शन व्हायचं. आता आजीची ही दंतकथा काल्पनिक म्हणावी तर आमच्या मांजरीवाडीतले अनेक गुराखी आणि काही गावकरी या नदीला असं वर अधांतरी तरंगून त्या खालच्या कालियाचं दर्शन झाल्याचा आज देखील दावा करतात. इतकंच कशाला, माझी आजी म्हणायची, एकदा भर पावसाळ्यात कालिया नदी अशीच गच्च भरलेली असताना आमच्या आजोबांची एक आवडती गाय गोठ्यातून दावं सुटल्यामुळे बाहेर पळाली. ती सरळ कालिया नदीच्या दिशेनं गेली. माझ्या आजोबांची ती गाय फार आवडती होती. त्यामुळे आजीचं काही एक न ऐकता ते त्या भर पावसात डोकीवर इरलंसुद्धा न घेता पळत पळत नदीच्या दिशेनं गेले होते. आजोबा नंतर त्या घसरणाऱ्या कातळावर कसं तरी चढून उंच मोठ्या कातळाच्या अगदी टोकावर उभं राहून आपल्या गाईला हाकारायला लागले. त्यावेळी कालिया नदीचं ते प्रचंड वेगानं धो धो वाहणारं पाणी पाहून क्षणभर त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली होती आणि त्याच क्षणी ते अद्भुत घडलेलं होतं. आजोबा जरा मागे सरकत आपल्या गाईला हाका मारत होते. तेवढ्यात ती संपूर्ण भरलेली नदीच एकदम कितीतरी उंच उचलली गेली आणि खाली एका प्रचंड सर्पाचं शरीर वळवळताना त्यांना दिसलं होतं. त्यावेळी त्या संपूर्ण कातळाच्या वरून एखादा धबधबा पडावा तसं पाणी धबाधबा खाली पडत होतं. आजोबा आपले डोळे फाडून फाडून ते दृश्य पाहतच राहिले होते. आणि थोड्या वेळानं ती कालिया नदी पुन्हा जोरात खाली आदळली गेली होती. पण हे असं अद्भुत दृश्य आमच्या आजोबांच्या कल्पनेबाहेरचं होतं. त्यामुळे ते तिथेच त्या भर पावसात कातळावर बेशुद्ध होऊन पडले होते. तर तिथे जवळच असलेली त्यांची गाय परत गोठ्यात आली होती. इकडे आजीनं बराच वेळ झाला तरी आजोबांच्या न येण्यानं घाबरून सर्व गाव त्या पावसात गोळा केला होता. ज्यावेळी आजोबांना त्या कातळावरनं बेशुद्ध अवस्थेत उचलून आमच्या वाड्यात आणलं गेलं होतं त्यावेळी शुद्धीवर आलेल्या आजोबांनी ते आक्रीत गावाला सांगितलं. ते म्हणाले होते की ती संपूर्ण नदीच वेगानं वर उचलली जाऊन जोरानं हालत होती. तेव्हा त्या नदीखाली त्यांना त्या सर्पाचं प्रचंड शरीर दिसलं होतं. पण त्या सर्पाचं तोंड कुठल्या पाताळात होतं देव जाणे. आता ही पुराणातली वानगी खरी का खोटी हे एक आजोबा जाणे आणि ती कालिया नदीत जाणे. परंतु एक मात्र खरं होतं, या कालिया नदीच्या त्या अशुभ कातळामुळे एकदा आमच्या सातमाईंच्या वाड्यात एक प्रचंड वादळ उठलं होतं. परंतु ते वादळ नंतर सातमाईंनीच शांत केलं. ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. उन्हाळ्यात कालिया नदीचं पाणी गुडघ्यावर आलं की आम्हा पोरांना या नदीत खेळायची पर्वणीच मिळायची.
त्यावेळी आमचे आत्मादादा, तुकादादा, कावत्या, मावत्या, आमचा तातू त्या गुडघ्याभर पाण्यात लहान चड्डी घालून डुंबत राहत, तर आम्ही मुली जरा पुढे जाऊन त्या कालिया नदीमधले गुळगुळीत गोटे शोधून काढून ते गोलगोल गोटे सागर गोटे म्हणून त्या कातळावर खेळायचो. तर कधी आमच्या दादा लोकांची आंघोळ आटपली की त्यांच्याबरोबर नदीतली लहानगी काळी मासळी पकडण्याचा प्रयत्न करायचो. तेव्हा त्या लहानशा मासळ्या सुळकन इथे तिथे पळून आम्हाला चकवत राहत. एक मासळी कधी हाताला लागेल तर शपथ. कधी आम्ही पोरी आईनं दिलेले बादलीभर कपडे त्या नदीत जाऊन आपटून धुवून नंतर तिथल्याच कातळावर वाळत घालून अर्ध्या तासानं ते वाळलेले कपडे घडी करून घेऊन यायचो. तेव्हा आम्हा पोरींची अगदी धावपळ उडत असे, कारण आम्हाला माहिती असायचं की आमच्या या कपडे धुण्याच्या कामाबद्दल आम्हाला आईकडून, आजी आणि आनंदी आत्याकडून शाब्बासकी आणि खाऊ मिळणार आहे. आणि तसंच व्हायचं. तेव्हा तो खाऊ घेऊन आम्ही आमच्या बाभळीच्या रानाकडे पळायचो. त्यावेळी आम्ही मुलं त्या आटलेल्या कालिया नदीच्या काठी गेलो की अगदी भान हरपून मनमस्त निरनिराळे खेळ खेळण्यात रंगून जात होतो. सर्वात मजा यायची ना ती सरस्वती पूजनाच्या वेळी. सरस्वती पूजनाच्या वेळी आमची आनंदी आत्या आम्हा प्रत्येक मुलांच्या पाठीवर खडूनच सरस्वतीचं छान चित्र काढून द्यायची. त्यावेळी आम्ही मुलं ती पाटी अगदी सांभाळून शाळेत घेऊन जात असो. नंतर आमच्या रहीम मास्तरांच्या देखरेखीखाली पूजा संपली की मास्तरांबरोबरच आम्ही मुलं आमच्या पाट्या घेऊन कालिया नदीकडे जाऊन नंतर तिथे आपापल्या पाट्यांची पूजा करून त्या थोड्याशा पाण्यात पूजेची फुलं सोडून नंतर आमचे खेळ सुरू व्हायचे. बराच वेळ झाल्यावर वरच्या कातळावर बसून कादंबरी वाचत पान खात बसलेले आमचे मास्तर त्या कातळावरनं ओरडत, मुलांनो आता खेळणं पुरे करा, शाळेकडे निघा. तेव्हा आम्ही पोरं शाळेकडे पळायचो. रहीम मास्तर आत्मादादा आणि तुकादादाला जवळ बोलवायचे आणि म्हणायचे, हे बघा मुलं शाळेकडे गेली आहेत. त्यांनी आपापली दप्तरं घेतली की तुम्ही लगेच शाळा सुटण्याची घंटा वाजवून शाळेचं दार नीट बंद करून चावी आणून मला द्या. मी आता इथून सरळ तुमच्या वाड्याकडे निघतो. आणि तुका व आत्मादादा शाळेकडे निघाले की ते घाईघाईनं आमच्या वाड्याकडे निघत. कारण दरवर्षी सरस्वतीच्या पूजनाच्या दिवशी आमच्या वाड्यात रहीम मास्तरांना पुरणपोळीचं जेवण असायचं. तसं आमच्या वाड्यात कसलाही धार्मिक कार्यक्रम असला तरी आमच्या रहीम मास्तरांना अगदी आग्रहाचं आमंत्रण असेच म्हणा. आमच्या कालिया नदीचा एक ओघ उतरणीवरचा होता तर दुसरा चढणीचा. आता तिच्या त्या शांत प्रवाहातूनच त्यावेळी सर्व वाहनांची वाहतूक चालत असे. आमच्या या मांजरीवाडीतील कालिया नदीला ओलांडून सरळ चढणाऱ्या डांबरी रस्त्यानं कोल्हापूर, चिपळूण, सातारा, सांगली ह्या गावी जाता येत होतं. परंतु नंतर जूनमध्ये पुन्हा हा मार्ग पावसाळ्यामुळे बंद असायचा. कोणाला कुठं जायचं असेल तर लॉन्च किंवा लहान बोटीनं जावं लागे, पण एसटी, ट्रक, जीप अशी अवजड वाहनांची वाहतूक मात्र पावसाळ्यानंतर नोव्हेंबर येई तो बंद असायची. नंतर कालिया नदीचं पाणी जसजसं उतरू लागे तसतशी तिच्या त्या खोल पात्रातनं पुन्हा वाहतूक सुरू व्हायची. तसं या कालिया नदीच्या कातळाच्या काठाकाठानं सरळ चालत अगदी पार रानापर्यंत गेल्यानंतर त्या रानातून एक वळणाची चिमुकली अशी पाऊलवाट अगदी सरळ जात होती. तिथून काही वाटसरू पावसाळ्यात प्रवास करत असत. त्यावेळी ते वरच्या कातळावरनं नंतर खाली उतरून त्या रानवाटेनं प्रवासाला निघत. कधी एखाद दुसरी बैलगाडी देखील त्या आडवाटेनं निघत असे, तर कधी वाटमारीच्या भीतीनं 5-50 माणसं मिळूनच तिथनं प्रवास करत. देवकृपेनं आजपर्यंत तरी त्या वाटेवर वाटमारी झालेली नव्हती. तसं पाहता या कालिया नदीचा आमच्या मांजरीवाडीला विशेष असा काही उपयोग नव्हता. फक्त गुरांना आणि मेंढ्या बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी, त्यांना आंघोळी घालण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी, आम्हा मुलांना खेळण्यासाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पाणी पिण्यासाठीच फक्त त्या नदीचा उपयोग होत असे. एरवी गावाचा सर्व पाण्याचा व्यवहार गावातल्या वाड्याच्या विहिरीवरच चालायचा, कारण कालिया नदीचं पाणी कातळावरून कुणाच्या शेताकडे वळवता येणं शक्यच नव्हतं. आमच्या खोतांच्या वाड्यासमोर ज्या आमच्या मोकळ्या बैलगाड्या आम्ही ठेवत होतो
तिथे आमचा तो ऐतिहासिक कचराकुंडीचा खड्डा होता. त्याला अगदी लागूनच शिरगप्पीहून येणारा सरळसोट डांबरी रस्ता सरळ कालिया नदीच्या मधून जाऊन त्या नदीला ओलांडून पुढे पुढे जात होता. या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाबळीची झाडं ठराविक अंतर सोडून अगदी रांगेनं उदासवाणी उभी होती. त्यांच्या मध्ये मध्ये ते मैलांचे दगड मनाला कसं तरीच करत असत. या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या उतरणीच्या बाजूनं शेतं पसरलेली होती. म्हणजे असं बघा, त्या डांबरी रस्त्यावरनं जाणारं एखादं वाहन त्या बाभळीच्या झाडाची उतरण चुकून उतरलं तर ते सरळ एखाद्या शेतातच जाऊन उभं राहिलं असतं. असा हा आमच्या सातमाईंच्या वाड्यासमोरचा डांबरी रस्ता ओलांडला आणि नंतर जराशा उतरणीवरनं धावत खाली उतरलो की लगेच त्या उतरणीचीच एक चिमुकली पाऊलवाट पुढे पुढे सरकत थेट आमच्या खालच्या मळ्याच्या दौलतराव खोतांच्या मळ्याजवळ जाऊन गच्चकन थांबत होती. आता हे दौलतराव खोत म्हणजे आमचे सख्खे नाही तर सावत्र काका होते. म्हणजे त्याचं काय झालं होतं, आमचे पणजोबा म्हणजे ज्यांना सातमाईंचा आणि झपाटलेल्या हडळणीचा दृष्टांत झाला होता आणि ज्यांनी हा सातमाईंचा वाडा बांधला होता ते आमचे तुकाराम पणजोबा. त्यांच्या पत्नी म्हणजे आमची सई पणजी. ती माझ्या पणजोबांना आणि आपल्या लहानशा शंकरला सोडून देवाघरी निघून गेली होती. त्यावेळी शंकर फारच लहान होता. त्यामुळे माझ्या पणजोबांनी शंकर व आपली चूल, घरचा आणि शेतीवाडीचा प्रपंच सांभाळण्यासाठी दुसरं लग्न केलं होतं, ते लक्ष्मी पणजीच्या बरोबर. पुढे त्यांना दुसरा मुलगा झाला, तो व्यंकटेश. व्यंकटेशच्या जन्मानंतर 5 वर्षांनी माझी लक्ष्मी पणजी गेल्या. तेव्हा शंकर आणि व्यंकटेश हे दोघे सावत्र भाऊ सातमाईंच्या वाड्यातच लहानाचे मोठे झाले आणि आपल्या वडिलांबरोबर शेतीवाडीत खपायला लागले. तेव्हा आमच्या पणजोबांनी विचार केला, उद्या आपल्या दोघा मुलांची लग्न झाल्यावर आणि आपल्यानंतर या दोघा भावात इस्टेटीवरनं भांडणं व्हायला नकोत, म्हणून आपल्या हयातीतच त्यांनी आपल्या इस्टेटीची वाटणी करून टाकली. त्यांनी त्यांचा मोठा मुलगा शंकर याला तो मोठा असल्यामुळे सातमाईंचा वाडा आणि वरच्या बाजूची आपली सगळी शेतं दिली. त्याच्याकडे अर्थातच सातमाईंना सांभाळण्याची, त्यांच्या जेवणा खाण्याची आणि वाड्यातल्या खोतांच्या परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आली. त्याच वाड्यात मूल जन्मलं की त्याला 2 दिवसानंतर लगेच सातमाईंच्या पायावर घालणं, वर्षातून एकदा झपाट्याला आणि सातमाईंना गावजेवण घालणं या प्रथा होत्या. नंतर माझ्या पणजोबांनी आपला दुसरा मुलगा व्यंकटेश याला सातमाईंच्या वाड्याच्या समोरचा डांबरी रस्ता ओलांडून खालच्या बाजूला आपल्या सर्व जमिनी आणि आपला दुसरा लांब लचक बांधलेला वाडा दिला. त्याला बजावलं होतं की सातमाईच्या प्रथा त्यांनीही पाळायच्या आहेत. या अशा वाटण्यांमुळे आम्ही वरच्या मळ्याचे तर व्यंकटेश काका खालच्या मळ्याचे खोत झालेलो होतो. आता ह्या आम्हा दोन्ही खोतांच्या शेतजमिनीसारख्याच होत्या, फक्त आमच्या सातमाईंच्या वाड्याला विहीर अशी नव्हती. तर खालच्या खोतांच्या माळ्याला त्यांच्या वाड्यासमोर भली मोठी विहीर होती. पुढे दोन्ही भावांची लग्न झाली. शंकरराव खोतांना एक मुलगा झाला, तो म्हणजे माझे आजोबा यशवंत खोत. त्यांचं माझी आजी आंबा हिच्याशी लग्न झालं. माझी आजी कराडकडची होती. माझे आजोबा यशवंतराव खोत हे फार धाडसी गृहस्थ होते. त्यांना कुस्तीचा आणि बैलांच्या धावायच्या शर्यतीचा विलक्षण नाद होता. ते फार मेहनती शेतकरी होते. त्यावेळी व्यंकटेशराव खोत म्हणजे आमचे सावत्र आजोबा खालच्या माळ्यात राहत होते. हे आमचे सावत्र आजोबा फार धूर्त, कावेबाज, आतल्या गाठीचे होते. तोंडावर एक आणि मनात दुसरं असा त्यांचा स्वभाव. खरं तर ज्यावेळी पणजोबांनी वरचा मळा आम्हाला दिला होता त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांजवळ सातमाईंचा वाडा आणि वरचा मळा मागितला होता. तेव्हा माझ्या पणजोबांनी त्यांना साफ सांगितलं होतं की मोठ्या मुलालाच मुख्य घर दिलं जातं आणि घराण्याच्या ज्या काही परंपरा असतात त्या मोठ्या मुलानं चालवायच्या असतात. नंतर व्यंकटेश आजोबांनी मुकाटपणे खालचा मळा घेतला होता. सातमाईंच्या वाड्याला मांजिरीवाडीत किती मान आहे हे व्यंकटेश आजोबांना माहिती होतं आणि त्यामुळे त्यांना तो वाडा आणि वरचा मळा हवा होता. परंतु तो न मिळाल्याचं एक विचित्र शल्य त्यांना होतं. त्यात आमच्या वरच्या माळ्यातल्या खोतांच्या शब्दाला गावात फार मान होता.
गावची पंचायत आमच्या सातमाईंच्या ओसरीवर बसत असे. माझे आजोबा गावाच्या संमतीनं जे काही निर्णय घेत ते सगळे निर्णय गावाला मान्य असत. त्या मानानं व्यंकटेश आजोबांना इतर गावकऱ्यांप्रमाणे वागवलं जाई आणि ह्या सर्व कारणांमुळे ते दाखवत नसले तरी आमच्यावर मनातनं जळत होते. त्यामुळे जरा काही कारण मिळालं की ते लगेच आमच्या सातमाईंच्या वाड्याला पुढे घालून आमच्या नावानं खडे फोडत. परंतु त्यांची मुलं म्हणजे आमचे दौलती काका, लिंबोण्या काका किंवा राम काकांनी कधीही माझ्या आजी आजोबांशी कसल्याही प्रकारचा हेवादावा केला नव्हता किंवा त्या कोणाच्या मनात सुद्धा सातमाईंच्या वाड्याबद्दल कसलाही किंतु नव्हता. आपल्या खालच्या खोतांपेक्षा सातमाईंच्या वाड्याचा मान मोठा आहे हे त्या सर्वांना मान्य होतं. आता वरचे आम्ही खोत आणि खालचे खोत या दोन पिढ्या आपापल्या इस्टेटीत वसल्या. आमच्या पिढीला मांजरीवाडीत वरच्या माळ्याचे खोत म्हणतात, तर दौलती काकांच्या पिढीला खालच्या माळ्याचं खोत म्हणून ओळखलं जातं. अर्थात या दोन्ही पिढीत दोन्ही खोतांच्या घराण्यात कधीही भाऊबंदकी, भांडणतंटे अथवा कसलं वैर झालेलं नव्हतं आणि तसं काही व्हायचा प्रश्नही नव्हता, कारण दोघे दोन दिशेला होते ना. आता त्या माझ्या यशवंत आजोबांना सर्व मांजरीवाडीत मान होता. त्यांनी आपल्या हयातीत मांजरीवाडीला फार सांभाळलं होतं आणि माझ्या आजोबांनंतर अंबा आजीकडे तो मान आलेला होता. आजीनंही आपल्या हयातीत आमची मांजरीवाडी आपल्या परीनं सांभाळली. खरं तर मांजरीवाडी आमच्या सातमाईंची होती आणि हे सगळ्या मांजरीवाडीला माहिती होतं. त्यामुळे आमच्या गावात आम्हाला सर्वप्रथम मान होता. फक्त माझी धीराची आजी मुंगळ्या धनगरापासून आपल्या मांजरवाडीला सांभाळताना फार हातबल झाली होती. परंतु त्या आणीबाणीच्या प्रसंगी सातमाईच तिच्या मदतीला धावल्या होत्या. पण ती नंतरची नाही, तर आत्ताची गोष्ट आहे. ते सगळं मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. म्हणून प्रथम आमच्या खोत घराण्याची ओळख करून घ्या. माझे आजोबा यशवंत खोत हे उंचेपुरे, दणकट बांध्याचे, सावळ्या सतेज वर्णाचे होते. त्यांचे काळे सुरेख डोळे त्यांच्या स्वच्छ अंतःकरणाचं दर्शन देत. माझे आजोबा कुठल्याही परिस्थितीत कधीही खचून जात नसत. त्यांच्या चांगल्या वर्तनामुळे गावात सगळ्यांना त्यांचा आधार वाटत असे. माझी अंबा आजी मूळची कराडकडची. वयाच्या 13व्या वर्षी माझ्या आजोबांशी तिचं लग्न होऊन ती सातमाईंच्या वाड्यात आली होती. अंबा आजी गोरीपान, बुटकी, घाऱ्या डोळ्यांची, तरी सर्वसाधारण रूपाची होती. माझ्या आजीचे केस मात्र काळेभोर लांब सडक होते. तशी ती शिकलेली नव्हती, तरी ती विलक्षण तल्लख बुद्धिमत्तेची होती. आपल्या समोरच्या माणसाला ओळखण्याची तिची क्षमता अगदी वाखाणण्यासारखी होती. कुणाला कसा मान द्यावा, कुणाकडून कसा मान घ्यावा हे तिला बरोबर कळत असे. अशा या माझ्या आजीला खूप उशिरा सातमाईंच्या कृपेनं 5 मुलगे आणि 1 मुलगी झाली, ती आनंदी. आनंदी आपल्या या सर्व भावंडात मोठी होती. ती आपल्या वडिलांसारखी उंच, हसरी, सावळ्या वर्णाची आणि सुंदर बोलक्या काळ्याभोर डोळ्यांची होती. आनंदी आपल्या आईसारखी नव्हती, फार देखणी होती ती. आनंदीनं आपल्या आईचे लांबसडक केस मात्र घेतलेले होते. तिचं ते सरळ धारदार नाक आणि मोत्यासारखे सरळ दात, रेखीव ओठ तिला खरोखर लक्ष्मीचं रूप देत होते. आनंदी अत्यंत तरतरीत आणि अस्सल शेतकरी लावण्याचा नमुना होती. आपल्या वडिलांची ती अतिशय आवडती होती. तिचे प्रत्येक लाड ते पुरवत असत. तरी आमच्या दुर्दैवी आनंदीला पितृसुख फार कमी लाभलं होतं. आमच्या आजीला आनंदीनंतर रामदास, शिवा, नागो, बाळकृष्ण आणि शेवटचं शेंडेफळ विठ्ठल असे 5 मुलगे झाले होते. आमच्या सातमाईंच्या वाड्यात माझ्या आजी आजोबांचा संसार फार सुखानं चालला असताना माझ्या आजीवर ऐन तारुण्यात वैधव्याचा घाला पडला. माझे आजोबा यशवंत खोत सातमाईंच्या कक्षेबाहेर असल्यामुळे एका अपघातात गेले होते. आमच्या व्यंकटेश आजोबांना 3 मुलगे झाले, ते म्हणजे दौलती, लिंबोणे आणि राम खोत. हे तिघेही भाऊ आपल्या खालच्या माळ्याच्या त्या लांबलचक वाड्यात एकत्रच राहत होते. तरी पुढे लग्न झाल्यावर त्या सर्वांनी आपापसात भांडणं नकोत म्हणून आपल्या वाड्याच्या आणि शेताच्या वाटण्या करून ते एकत्र खालच्या माळ्यात गुण्या गोविंदानं राहायला लागले. त्यावेळी माझे आजोबा यशवंत खोत आणि लंगड्या किन्ना काकांचे वडील कृष्णेश्वर यादव
तसंच दाजीबा पवारांचे वडील खंबीरराव पवार या सर्वांची लग्न थोड्याफार अंतरानं झाली. त्या सर्वात खंबीरराव पवारांची पत्नी म्हणजे आमची इंदू आजी माझ्या आंबा आजीपेक्षा 10 वर्षानं मोठी होती, तर लंगड्या किन्ना काकांची आई कांता आजी ही माझ्या आजीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. आता आम्ही तुम्हाला किन्ना काकांच्या वडिलांबद्दल आणि दाजी काकांच्या वडिलांबद्दल सांगणार आहे. आमच्या लंगड्या किन्ना काकांचे वडील कृष्णेश्वर यादव, माझे आजोबा यशवंतराव खोत, दाजी पवारांचे वडील खंबीरराव पवार आणि बाकीची काही मंडळी, यात आरा काकांचे वडीलही होते. हे सगळेजण चांगले मित्र होते, शेजारी होते. यांची लग्नसुद्धा थोड्या थोड्या महिन्यांच्या अंतरानं झालेली होती. त्यामुळे त्या सगळ्यांची मुलं बाळं थोड्याफार अंतरानं बरोबरीची होती. आमच्या इंदू आजी, कांता आजी, माझी आंबा आजी या चांगल्या मैत्रिणी होत्या. आमच्या किन्ना काकांचे वडील कृष्णेश्वर यादव ही एक विचित्र आणि व्यसनी वल्ली होती. ते ताडमाड उंचीचे, डांबऱ्यासारख्या काळ्या वर्णाचे, बसक्या नाकाचे आणि घाऱ्या डोळ्यांचे होते. आता आमच्या कांता आजीचे डोळेसुद्धा घारे असल्यामुळे आमच्या किन्ना काकांचे आणि त्यांच्या कावत्या मावत्याचे डोळेही घारेच. या कावत्या मावत्यांनी आपल्या आयांचे काहीही चांगले गुण घेतले नव्हते, तर आपल्या बापाचे आणि आजीचे सगळे दुर्गुण त्यांनी घेतले होते. हां, तर मी काय सांगत होते, त्या कृष्णेश्वर यादवांना दारूचं फार व्यसन, तसंच त्यांना शिकारीचं आणि अंगात चोळी न घालणाऱ्या भिल्ल बायकांचं विलक्षण आकर्षण. हातात पैसा खेळत असल्यामुळे ते आपले सर्व प्रकारचे रंगढंग करून घेत. पुढे त्यांनी कांता आजीशी लग्न केलं. कांता आजी चिखली गावची, त्यावेळी ती होती 17 वर्षाची. ती दिसायला ओबडधोबड, पुरशी बांध्याची, काळी कुळकुळीत आणि घाऱ्या डोळ्याची महाबेरकी आणि धूर्त स्त्री. कृष्णेश्वर आजोबांनी ही बाई आपला सर्व घराचा, शेतीवाडीचा कारभार सांभाळेल आणि आपण आपली मौज मजा करायला मोकळे होऊ, याच एका वाईट हेतूनं कांता आजीशी लग्न केलं होतं. पुढे कांता आजीनं आपल्या व्यसनी नवऱ्याला जोखून आपल्या वाड्याचा, शेतीवाडीचा सगळा कारभार आपल्या हातात घेऊन टाकला. तरी आपल्या नवऱ्यानं शिकारीच्या निमित्तानं असं आपल्या घरापासून 8-8 दिवस दूर राहणं त्यांना अजिबात पसंत नव्हतं. त्यात त्यांचं ते दारूचं आणि भिल्ल बांकांचं व्यसन तिला माहिती. त्यामुळे आता कृष्णेश्वर आजोबा शिकारीहून वाड्यात आले की कांता आजीची आणि त्यांची रोज भांडणं व्हायला लागली. नंतर दारू प्यालेले कृष्णेश्वर आजोबा कांता आजीला अगदी लाथा बुक्यांनी तुडवून मारत असत. आमच्या ह्या कांता आजीनी ना संसार सुख असं फार कमी भोगलं. नवरा घरी असला की त्याला जेवण घालणं आणि त्याचा मार खाणं हेच त्यांच्या आयुष्याचं समीकरण ठरलेलं होतं. पुढे आपल्या अपुऱ्या राहिलेल्या संसार सुखाचा राग त्या आपल्या सुना दुमी आणि गंगीवर काढत राहिल्या होत्या. या कांता आजीला लंगड्या किन्नानंतर 3 वर्षांनी एक मुलगी झाली, ती अन्नपूर्णा. परंतु दुर्दैवानं एकदा कांता आजी चुलीवर भाकऱ्या करत असताना अन्नपूर्णा ढोपरावर रांगत कधी अंगणात गेली हे आपल्या नवऱ्याच्या विचारात असलेल्या कांता आजीला कळलंच नाही. इकडे अन्नपूर्णा रांगत अंगणाच्या टोकाला गेली आणि खाली पाण्यानं भरलेल्या डबक्यात पडली. कांता आजीची अन्नपूर्णा गेली आणि बाभळीवर बसून कांता आजीच्या वाड्याकडे बघून कोकळणाऱ्या टिटवीनं पुन्हा एकदा त्या वाड्याला मृत्यूचा संदेश दिलेला होता. अन्नपूर्णा गेली त्याच्या महिन्याभरानं कृष्णेश्वरांचा मरियाईच्या डोंगराच्या मागे असलेल्या रानात खून झालेला होता. एका भिल्ल तरुणीनं तिच्यावर बळजबरी करू बघणाऱ्या कृष्णेश्वरांची मान आपल्या वेळ्यानं एका झटक्यात तोडून टाकली. तेव्हा दारूनं धुंदा असलेल्या कृष्णेश्वरांना कळलं सुद्धा नाही. त्यावेळी आमचे किन्ना काका 6 वर्षांचे होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर आजीनं न गडबडता आपल्यासारख्याच बेरकी असलेल्या आपल्या वृद्ध मामांच्या मदतीनं आपल्या शेतीवाडीचा सगळा कारभार उत्तम रीतीनं सांभाळला. माझ्या आजोबांनी त्यांना वेळोवेळी मदत केली होती. त्यांच्याच मदतीनं कांता आजीनं नंतर आपल्या वाड्याजवळ असलेलं खालचं बाभळीचं रान आणि त्याच्याजवळची सगळी शेत जमीन घेतली होती. मग कांता आजीनं आपल्या एकुलत्या एका पोराला आपल्या हाताशी धरून अगदी आपल्या तालमीत वाढवलं. आपली पदरमोड न करता दुसऱ्याला कसं लुबाडायचं हे तिने त्याला अगदी बरोबर शिकवलं. आपली आई हे लंगड्या किन्ना काकांचं दैवत होतं.
ह्याच दैवताच्या कानमंत्रानं त्यांना दुमी काकूंबरोबर गंगी काकू आणि पंढरी पाटलाची सगळी इस्टेट मिळाली होती. माझी आजी नेहमी या बेरकीबाईपासून 4 हात दूर राहत असे. तसं पाहता आमच्या लंगड्या किन्ना काकानंतर 2 वर्षांनी आजीला रामदास काका झाले होते. किन्ना काका आणि आमची आनंदी आत्या एकाच वयाचे होते. आमच्या कांता आजीनं आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कधी कसले धार्मिक विधी करून त्यांना जेवण ठेवलं नव्हतं. उलट एकदा तसं माझ्या आजीने तिला विचारल्यावर त्या सरळ माझ्या आजीला म्हणाल्या, आंबे, अगं माझा नवरा लढाईवर जाऊन मेला म्हणून मी त्याचं जेवण ठेवू का? अगं त्या माणसानं कधी माझा विचार केला नव्हता. त्याच्या दृष्टीनं एखाद्या रामोशाला किंमत असावी ना, तेवढीसुद्धा ते मला देत नव्हते. ते घरी असले की तिने त्रिकाळ मार खाणं आणि काम करणं हेच माझं आयुष्य. ते गेले आणि मी खरंच सुटले. अनेकदा या माणसानं मरावं असंच मला वाटत होतं. त्या माणसानं त्याच्या आठवणीत, चांगल्या आठवणीत मी डोळे ओले करावेत अशी एखादी चांगली आठवणसुद्धा ठेवली नाही आणि मी त्याच्यासाठी जेवणावळ घालत बसू का? हे सगळं ऐकून माझी आजी गप्प झाली. माझ्या आजीला सुद्धा कांता आजीचं बोलणं पटत होतं. आता आपला नवरा कसाही असू दे, प्रत्येक स्त्रीला त्याच्याकडून थोड्या तरी प्रेमाची अपेक्षा असते आणि व्यभिचार करणाऱ्या पतीची पत्नीनं घृणाच करावी या मताची माझी आजी. कृष्णेश्वराच्या मृत्यूनं माझ्या आजोबांचा एक मित्र गेला होता, पण नंतर तो मरीआईचा मृत्यूचा फेरा मांजरीवाडीवर फिरतच राहिला होता. त्यात खंबीरराव पवार आणि माझे आजोबा देखील कृष्णेश्वर आजोबांच्या पाठोपाठ गेले होते. त्या अगोदर आराकाकांचे वडील वीज पडून गेले होते. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. उद्या भेटूया पुढच्या प्रकरणासह. पुढचं प्रकरण आहे खंबीररावांचा आमच्या झपाट्याकडून मृत्यू. ऐकत रहा. भेटूयात उद्या.